आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी केनेकर, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोरजी दनायत, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजयजी खांबायते, तसेच आमचे संघटन सरचिटणीस श्री राजेशजी मेहता, अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री जालिंदरजी शेंडगे, राम बुधवन आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी 7 जुलैला केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी खाते वाटप झाल्यानंतर माझ्याकडे अर्थ खातं देण्यात आलं. सर्वप्रथम या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी मी रात्रंदिवस कष्ट करून यशस्वीरित्या पार पाडणार. मंत्री झाल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत आम्ही दिल्लीतच होतो. सेशन पूर्ण झालं आणि सेशन पूर्ण झाल्यानंतर 15 ऑगस्टचा झेंडावंदन माननीय मोदी साहेबांच्या हस्ते लाल किल्ल्यावर झालं. ते कार्यक्रम करून आम्ही आपापल्या मतदारसंघात आपापल्या भागात गेलो. पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही जन आशीर्वाद यात्रा काढली. ती साधारण 7 दिवस चालली आणि 7 दिवस चालल्यानंतर आम्ही प्रत्येक मंत्री आपापल्या डिपार्टमेंटच्या कामाला लागलेला. परवाच्या मीटिंगमध्ये जे तेवढंच मी बोलणार. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे डिजिटल ट्रान्सफर, म्हणजे आपण एकदम एका अकाउंटहून दुसऱ्या अकाउंटला जर पैसे पाठवले तर ते डिजिटल ट्रान्सफर कसं करता येईल, या 3 विषयाला घेऊन, आणि 4था विषय शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बँकेतून दिलेल्या कर्ज योजना, या 4 विषय घेऊन मी नॅशनल लेवलला एक बैठक ऑर्गनाईज करायचं ठरवलं होतं. आतापर्यंत या बैठका दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा मेट्रोपॉलिटन शहरामध्ये झाल्या. पण मी संभाजीनगरचा असल्यामुळे ग्रामीण भागाची जाण मला आहे. जन आशीर्वाद यात्रेमध्ये मी बरीचशी जनतेची निवेदनं मला प्राप्त झाली, म्हणून एक देशाचा राज्यमंत्री म्हणून निर्णय घेतला की ही बैठक संभाजीनगरला घ्यायची. या बैठकीमध्ये अपेक्षित ही शासकीय बैठक आहे, हा राजकीय कार्यक्रम नाही. या बैठकीमध्ये अपेक्षित जर कोणी म्हणत असाल तर देशातील सरकारी बँकेचे, नॅशनलाइज बँकेचे चेअरमन आणि नॅशनलाइज बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यासाठी एक्सपर्ट म्हणून आम्ही फायनान्स सेक्रेटरी, देशाचे फायनान्स सेक्रेटरी आणि ॲडिशनल सेक्रेटरी, याचबरोबर नाबार्ड ही राष्ट्रीयकृत ॲग्रिकल्चर ब्रँच आहे, त्याचे चेअरमन, नाबार्डचे चेअरमन, सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना इथं बोलवलंय. त्याची मीटिंग आम्ही ताज हॉटेलमध्ये 16 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर संभाजीनगरच्या या DMIC एरियात उद्योग यावे आणि संभाजीनगर शहर काय आहे हे चेअरमनला माहीत व्हावं, चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला माहीत व्हावं, म्हणून आम्ही MIDCचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यांनाही बोलवून DMIC दिल्ली, मुंबई जे आपल्याकडे तयार झालं आहे त्यामध्ये केंद्र सरकारने 3000 कोटी रुपये दिले, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालंय, तिथं उद्योग काही आलेत पण आणखी उद्योग आले पाहिजे, म्हणून त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा DMICचं आम्ही करणार आहोत. म्हणून DMICचे राष्ट्रीय संचालक
अभिषेक चौधरी यांना आम्ही बोलवले. अभिषेक चौधरी हे राष्ट्रीय संचालक आहेत DMICचे दिल्लीचे वसत. याचबरोबर डिजिटल ट्रान्सफर यामध्ये त्यातले तज्ज्ञ बँकेचे चेअरमन तर आहेतच, पण नीती आयोग जो आपल्या देशाचं प्रमुख आहे, नीती आयोगाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे सुद्धा इथं चर्चेसाठी येणार आहेत. म्हणजे एकंदरीत जनधन योजना, मुद्रा योजना, डिजिटल ट्रान्सफर, तिसरा विषय, चौथा विषय शेतकऱ्याचं कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची सुलभ काय करावी, आणि पाचवा विषय DMIC मध्ये उद्योग कसे येतील. या विषयावरती दिवसभर 16 तारखेला आम्ही ताजमध्ये बैठक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पॅनल डिस्कशन सुद्धा, विषयपत्रिका जाऊन मी आता ठरवणार आहे. आज मी दिल्लीला जातो आणि त्यानंतर पॅनल डिस्कशन होईल आणि शेवटी संभाजीनगर शहरातल्या काही उद्योजक असतील, काही बँकर्स असतील, काही बिझनेसमॅन असतील, यांच्याबरोबर एक निवडक लोकांबरोबर त्यांची चर्चासत्र कसं घडून घेता येईल, त्यांच्या अडचणी कसं त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. एकंदरीत एवढ्या लेवलची राष्ट्रीय बैठक घेण्याची ही संभाजीनगरच्या इतिहासामधली पहिलीच वेळ आहे आणि ह्याच्यामधून जे काय ठरेल ते राष्ट्रीय लेवलचाच निर्णय असेल, पण अर्थात हे फायनान्स मिनिस्टर माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांच्याशी चर्चा करूनच आम्ही तो निर्णय काय असेल ते आम्ही जाहीर करू. तर एकंदरीत हा कार्यक्रम किंवा ही बैठक घेण्याचं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलंय. देशातला सर्वसामान्यापर्यंत बँकेच्या सोयी किंवा बँकेची उपलब्धता कशी व्हावी. आता बँकेच्या अडचणी बऱ्याच आहेत. कुठल्या बँका कमी झाल्या, कुठल्या मर्ज झाल्या बँका, बँकेमध्ये कुठं कर्ज मिळत नाही, बँकेमध्ये कुठं OTS, तर तो विषय काही इथं मी बोलणार नाही. पण एकंदरीत तो विषय त्या लेवलला आपला सोडत आहे. पण राष्ट्रीय लेवलला काय निर्णय घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे आणि तिथं जनतेला त्याचा फायदा कसा झाला याच्यावर चर्चा करणार आहे. तर ह्या बँकेचं जे नॅशनलाइज बँकेचे त्याला चेअरमन म्हणता येईल का नाही मला माहीत नाही, पण सध्या अध्यक्ष युनियन बँक ह्याला लीड करते. युनियन बँकेचे इंडियन बँक असोसिएशन आहे, राष्ट्रीय बँकेचे इंडियन बँक असोसिएशन आहे. त्याचे चेअरमन जे आहेत यावेळेसचे ते युनियन बँकेचे, काय नाव त्याचं नाव माहिती नाही, युनियन बँकेचे चेअरमन ते इथे येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला लीड करणारी महाराष्ट्र बँकेचे चेअरमन, त्यांचं नाव राजू, तुमचे नाव बँक ऑफ महाराष्ट्राचे देशाचे चेअरमन राजूजी इथे येणार आहेत. सर्वात मोठी बँक, ज्यांच्या इंटरनॅशनल बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन ते इथे येणार आहेत. सर्व चेअरमन आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची बैठक आहे. आणि सर्व आपल्या इथं रिजनल बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे आपले थोरात साहेब आहेत, इथं असतात. ते सर्व बँकेचे हेड आहेत मराठवाड्याचे. त्याचबरोबर त्यांचे GM पुण्याला बसतात. तर हे पुण्यावरून सगळं लक्ष देऊन हे सगळं दोघंजण ऑर्गनाईज करतात. औरंगाबादला फायदा असा आहे की औरंगाबादमध्ये DMIC जवळजवळ 8,000 एकरवरती आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि या भागामध्ये DMIC जर एखादा उद्योग आला आणि त्या उद्योजकाला जर लोन पाहिजे असेल तर बँकेच्या चेअरमननी, बँकेच्या EDनी त्याला मंजुरी द्यावी आणि ताबडतोब इथं उद्योग सुरू करावा. म्हणून आम्ही उद्योजकांनाही बोलवतोय, नंबर 1. नंबर 2, त्याच्या अगोदर या बँकेच्या चेअरमनला औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये DMIC काय आहे हे त्यांना आम्ही नेऊन दाखवतोय तिथे. आणि त्याचबरोबर त्यांचं 1 तासाचं सेशन जे आहे तर त्या सेशनमध्ये आम्ही त्यांना समजून सांगतोय DMIC काय. औरंगाबादमध्ये ही बैठक होती, चांगली गोष्ट तुमच्या प्रयत्नाने, परंतु अनेक समस्या अशा आहेत की शेतकऱ्याशी संबंधित आहेत. राज्य सरकार आपल्या तिथं बँकेला लोन द्या, पण आजही बँकेच्या शाखेमध्ये गेल्यानंतर
शेतकऱ्याला अपमानित केलं जातं, त्याला बाहेर काढून दिलं जातं. विषय आपल्या भरपूर देऊ नका. मतांवर काही चर्चा होऊ शकते का? कारण सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे संचालक त्या ठिकाणी येतात. पण याला मी सुरुवातीला सांगितलं 5 विषय, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न जेवढे मला माहित आहेत तेवढे माहित आहेत, जेवढे निवेदन प्राप्त झाले त्याच्यावरती शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी नाबार्डचे चेअरमन, नाबार्ड ही शेतकऱ्यासाठीच आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक त्याचं लांब तर ते येत आहेत आणि त्याचबरोबर बँकेचे चेअरमन येत आहेत. जे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा होईल आणि शेतकऱ्याला सुलभतेनं कर्ज कसं मिळेल, पीक कर्ज. आता हे मी करणार आहे. आता मला एक प्रश्न समजला की सर्व बँकेचे ट्रान्सफर जनरली मार्च टू जूनमध्ये होतात. एक आता चर्चेमध्ये आलं आणि त्याच वेळी शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे होतं. तर मी त्यांना सजेस्ट करू शकतो, बाबा हे जे ट्रान्सफर आहेत तर तुम्ही जानेवारी ते मार्चमध्ये करा, पहिले 3 महिने अगोदर करा बँकेच्या अधिकाऱ्याचे, आणि नंतर शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळालं पाहिजे. हे सजेशन व्हॅलिड सजेशन मला एकाने दिलं, ते सजेशनची चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतो. असे बरेच निर्णय घेतले जातील. याचा बँकेच्या फॅसिलिटीज अपलिफ्ट करणं नंबर 1, त्याचबरोबर सर्वसामान्यांना आणि विशेषतः उद्योजक असतील किंवा विशेषतः शेतकरी असतील त्यांना कर्ज उपलब्ध करणं, ह्या 2 गोष्टीवर आपण काम करतो. आता विषय असा आहे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रधानमंत्री वेगवेगळ्या योजना जे काढलेल्या आहेत प्रधानमंत्र्यांच्या नावाने, म्हणजे मुद्रा योजना असेल, जनधन योजना असेल, डिजिटल ट्रान्सफर असेल, ह्याचं महत्त्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे. खाजगी बँका वेगळ्या आहेत. म्हणून खाजगी बँकांना आणि यांना आम्ही मुद्दाम एकत्रच आणलं नाही, कारण आम्ही जर केलं तर आमचं लक्ष म्हणजे ह्याच्या बैठकीचं लक्ष दुसरीकडे जाईल. म्हणून ती बैठक आपण वेगळी घेणार, ती बैठक दुसरी होईल. पण ह्याच्यामध्ये प्रधानमंत्रींच्या नावाने ज्या योजना आहेत आणि त्या गोरगरिबाच्या योजना आहेत. आता प्रधानमंत्र्यांचं तुम्हाला एक माहिती आहे की रस्त्यावरती काम करणारे साधे हॉकर्स. आता हॉकर्सची नोंद किती झाली या देशामध्ये, आणि हॉकर्सला माननीय प्रधानमंत्र्यांच्या योजनेअंतर्गत 50,000 कोटी रुपये दिले होते. ते किती गेले याच्यावर चर्चा होऊ शकते. आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हॉकर्सची त्या अर्बन बॉडीजनी नोंद करून त्यांना द्यायचे होते पैसे, हे दिले का नाही याच्यावर चर्चा होऊ शकते. मुद्रा लोन 3 लाख कोटीचं दिलं पाहिजे, हे 3 लाख कोटीपैकी किती झालं याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्या अडचणी काय होऊ शकते, त्याची सुलभता कशी करता येईल त्याच्यावर चर्चा होऊ शकते. जनधन योजना अकाउंट अजून आता विशेषतः सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे आहेत, तर जे ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावी, म्हणजे जिथं मागासलेले जिल्हे म्हणतात त्याच्यामध्ये ह्या योजना प्रभावीपणे कशा करता येईल. म्हणजे हा नॅशनलाइज इश्यू आहे. आपण नॅशनलाइज इश्यू संभाजीनगर शहरापासून सुरू करतोय. तुम्ही माझे सर्व सहकारी आहात. ही न्यूज तुमच्या माध्यमातून लोकल पेपरला तरी येईलच माझी अपेक्षा आहे, परंतु नॅशनलाइज लिहून करून याच्यासाठी कसं करावं एवढी माझी विनंती आहे. बाकी जास्त चर्चा न करता 1 to 1 आपण बोलू. आरबीआयने 3 दिवसापूर्वी सांगितलं की इन्फ्लेशन कमी करण्यासाठी इंधनावरच्या किमती किंवा कर काही अंशी कमी करायला केंद्र सरकारने सजेशन दिलं. त्याच्यावरती सरकार काही विचार करत आहे का? इंधनावरचा टॅक्स कमी करावा हा नाही करावा हा माझ्या विषयाचा प्रश्न नाही आहे, हा पेट्रोलियम कमिटीचा आहे. मी तुमची भावना नक्कीच पेट्रोलियम मिनिस्टर यांना सांगेन. ज्या भारतीयांचे स्विस बँकमध्ये अकाउंट आहे त्याची यादी भारत सरकारला आता सादर करणार. पहिल्यांदा जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा म्हणाले परदेशातला काळा पैसा उडून आणला. आता ही जी यादी देणारे कसं बघताय तुम्ही? याच्याबद्दल मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. चला, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, आता माझी विनंती अशीच आहे, ऑफ द रेकॉर्ड भाजपने ऑलरेडी सांगितलेली भूमिका आहे की ही बातमी करू नका, पण बातमी माझीच बातमी द्या. मी तुम्हाला हा पर्सनल क्वेश्चन करून देतो तुम्हाला. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.